मित्र हो, ही सत्य घटना आहे कल्याणमधील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची. या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला एका नराधमाने अगदी क्रूरपणे तिची हत्या केली. या नराधमाने या अल्पवयीन मुलीला का संपवलं? कशासाठी संपवलं? या अल्पवयीन मुलीचा असा काय गुन्हा होता की तिला अगदी लहानपणातच मरणाला सामोरं जावं लागलं? ते आता आपण पाहणार आहोत मित्रांनो. मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये कल्याण ते शेगाव या सत्य घटनेमध्ये. तर मित्रांनो, या सत्य घटनेमध्ये आपल्याला कल्याणपासून शेगाव पर्यंत म्हणजे बुलढाण्यापर्यंत आपल्याला प्रवास करावा लागणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि हे जी काही आमची कल्याण ते शेगाव ही जी काही फास्ट ट्रेन आहे, ही जर फास्ट ट्रेन तुम्हाला आवडली तर तिला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका. चला तर नेमकी घटना काय आहे ते आता पाहूया. मित्रांनो, विशाल अभिमान गवळी हा आता लग्नाच्या वयाचा झाला होता, म्हणून घरच्यांनी अगदी थाटामाटामध्ये या विशालचं लग्न करून दिलं. सुखी संसार सुरू झाला आणि काही काळातच या विशालच्या पत्नीला या विशालचे विशाल कारनामे तिच्या लक्षात आले. आणि तिच्या हे सगळं लक्षात आल्यानंतर या विशालच्या पत्नीने माहेर गाठलं. आता पुढे बघूया अजून काय होतंय ते. विशालची एकूण 3 लग्न झाली, त्यातलं एका लग्नाचा बट्ट्याबोळ झाला, पत्नी निघून गेली. दुसरं बघूया आता काय होतंय ते. याला काय स्वस्त बसवेना बायको माहेरी गेल्यामुळं. मग काही काळानंतर याने पुन्हा दुसरं लग्न केलं. पण ही जी काही दुसरी बायको होती या विशालची, तिच्याही याचे कारनामे लक्षात आले. सराईत गुन्हेगार होता हा. गुन्हे करणे, चोऱ्या करणे वगैरे वगैरे वगैरे. आणि तिच्या हे सगळं लक्षात आल्यानंतर तिने काहीही न बघता आपलं गाठोडं बांधलं आणि माहेरी निघून गेली. म्हणजे या विशालच्या 2 बायका याच्या कारनाम्यांमुळं माहेरी निघून गेल्या. आणि अशा पद्धतीने या 2 मुलींना या विशालने फसवलेलं होतं. आता विलाज नव्हता, बायको निघून गेली, त्यामुळे तो कल्याणमध्ये राहत होता. काही दिवस गेले पण याला काही स्वस्त बसवेना. याने पुन्हा एकदा जुगाड लावलं आणि या जुगाडामध्ये त्याला भेटली कल्याणमध्ये साक्षी नावाची एक मुलगी. या साक्षी बरोबर या विशालने 3रं लग्न लावलं. आणि ही साक्षी कल्याणमध्ये एका खाजगी बँकेत काम करत आहे. तिच्या बरोबर त्याने मात्र 3रं लग्न लावलं. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं या दोघांमध्ये जगत होता, ती तिच्या पद्धतीने जगत होता, हा याच्या पद्धतीने जगत होता. अशा पद्धतीनं यांचा संसार चालू होता. या विशालचे कारनामे चालू होते. चोऱ्या करणे, मारामाऱ्या करणे वगैरे वगैरे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल होते. पण या साक्षीला त्याचं काही घेणं देणं नव्हतं. अशा पद्धतीनं त्यांचा एकूण संसार चालू होता कल्याणमध्ये, कल्याण पूर्वमध्ये. आता काय झालं, 3 लग्न होऊनही या बहादराची विकृती काही थांबेना, विकृत वासना काही गप्प बसेना. त्याने कल्याण पूर्वमध्ये 23 डिसेंबर 2024 रोजी एका लहानग्या मुलीला गाठलं. आणि या लहानग्या मुलीवर, अल्पवयीन मुलीवर या विशालने लैंगिक अत्याचार केला. किती भयानक आहे.
तीन बायका करूनही याची वासना भागली नाही, तर यांनी या लहान या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला 23 डिसेंबरला. आणि लैंगिक अत्याचार करून तो थांबला नाही, तर तिचा खूनही केला. भयानक आहे सर. अतिशय विकृतीचा परमोच्च बिंदू या विशालने गाठलेला होता. या लहानगीवर सगळे लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला, तिचा मर्डर केला. बरं, आता तिचा मर्डर केला, मग या मृतदेहाची कुठेतरी वाट लावायला पाहिजे, कुठेतरी टाकून दिला पाहिजे. मग या कामामध्ये या विशालला त्याची पत्नी साक्षी हिने मदत केली. आहे की नाही आश्चर्य? आणि तो मृतदेह कुठेतरी अडचणीच्या ठिकाणी फेकून दिला आणि हा विशाल कल्याणमधून फरार झाला. आता चौकशी केली पोलिसांनी, आणि या पोलिसांच्या चौकशीमध्ये मित्रांनो, हा जो काही अत्याचार करणारा आहे विशाल, त्याचा नाव आलं. आणि त्यामुळं घरी असलेली विशालची पत्नी साक्षी हिला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. ही पोलीस स्टेशनमध्ये गेली. ही बया काय तिथे काही बोलेनाच. हा विशाल कुठे गेला ते माहीत नाही, मर्डर कुणी केला तेही माहीत नाही, लैंगिक अत्याचार कुणी केला तेही माहीत नाही, भया गप्प. त्याच्यानंतर मात्र पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या लेडीज कॉन्स्टेबलने या साक्षीला चहा पाजण्यासाठी आतल्या रूममध्ये नेलं. समजलं ना तुम्हाला? सरकारी चहा पाजला त्या साक्षीला, तेव्हा ही साक्षी घडा बोलू लागली. आणि मग तिच्या साक्षीच्या साक्षीतून असं निदर्शनास आलं पोलिसांच्या की हा फरार झालेला विशाल, त्याची सासूरवाडी तिकडे शेगावला आहे, बुलढाण्यामध्ये. तो तिकडे गेलेला आहे आणि त्याच्या सासूरवाडीचं गावाचं नाव होतं खामगाव. लगेच कल्याण पोलिसांनी रिंग केली खामगाव पोलीस स्टेशनला, बुलढाण्याला. आणि अगदी लगेच खामगाव पोलीस स्टेशनच्या गाडीचा सायरन खामगाव गावामध्ये घुमू लागला. पण शेवटी आपले महाराष्ट्र पोलीस आहेत, ते माघार घेणार नाहीत. काहीही झाले तरी माघार घेणार नाहीत. एकदा ते जिद्दीला पेटले की पेटले. खामगाव गावाला त्यांची गाडी फिरू लागली, सायरन वाजू लागला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हा विशाल गवळी एका सलूनमध्ये बसलेला आहे. आणि या सलूनमध्ये हा विशाल गवळी बसलेला असताना, दाढी कटिंग करण्यासाठी बसलेला असताना, वेषांतर करून इथून पळून जायचं असा त्याचा बेत होता. परंतु पोलिसांनी त्याच्या अगोदरच त्या सलूनला पूर्ण वेढा घातला आणि 2 ते 3 पोलीस ह्या सलूनमध्ये घुसले आणि या विशाल गवळीच्या सलूनमध्येच मुसक्या आवळल्या. आणि त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याची जी बायको होती साक्षी, तिलाही पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबद्दल किंवा मदत केल्याबद्दल तिलाही अटक करण्यात आली. तिच्यावरही गुन्हा दाखल झाला. मित्रहो, एक लक्षात घ्या की या प्रकारची विकृती समाजात खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. त्याला कारण अर्थात खूप कारण आहेत. मीडिया असेल, सोशल मीडिया किंवा इतर काही गोष्टी, माणसाचा माणसांवरचा विश्वास उडालेला आहे, माणुसकी नावाची गोष्ट कुठं शिल्लक राहिलेली नाहीये. अनेक गोष्टी आहेत. आर्थिक भ्रष्टाचार, अनेक गोष्टी आहेत. त्यामुळं ही जी विकृती आहे ती समाजामध्ये खूप वाढत चाललेली आहे. मित्रांनो, आपल्या घरातील जे काही लहान लहान मुली आहेत त्यांना जपा, त्यांची काळजी घ्या, स्वतःलाही जपा. मी परत येतोय लवकरच, म्हणजे येणाऱ्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.